आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। उडगी चणगोंड वस्ती अंगणवाडी शाळा बालगोपाळांची डोळ्याचं पारणं फेडणारी वारकरी दिंडी उडगी तालुका जत येथील जिल्हा परिषद चणगोंड वस्ती केंद्र क्रमांक 44, 45, 47, 14, 15, 16 या सर्व अंगणवाडी शाळा एकत्र येऊन बाळगोपाळांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने गावामधून टाळ मृदुंग वाजवत विठू माऊलीच्या गजराने डोळ्याचे पारणे फेडणारी वारकरी दिंडी काढली। उडगी चणगोंड वस्तीसारख्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी येथील आबाल सदृढ विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी शाळेमधून विठ्ठल, रुक्मिणी, ज्ञानेश्वर, तुकाराम, वारकरी असे विविध पोशाख परिधान करून गावातून पायी दिंडी काढत गावाला विठू माऊलीच्या गजराने मंत्रमुग्ध केले। समोरील प्रांगणात भव्य दिव्य असं गोल रिंगण करून विद्यार्थ्यांनी एक आगळा वेगळा सोहळा संपन्न केला। यात काही मुलींनी नऊवारी साडी नेसून डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन एक आकर्षक अदा सादर केले। टाळ मृदुंग वीणा घेऊन तर अनेक मुलांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले। त्यामुळे गावात एक भक्तिमय वातावरण पाहावयास मिळाले। ऐसा सुख सोहळा स्वर्गीय नाही असा साक्षात अनुभवला। गावात ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करून पूजन करण्यात आले। तसेच विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ, केळी, पाणी, मिठाईचे वाटप करण्यात आले। फोटो पूजन श्वेता बिरादार यांनी केले। ICDS प्रकल्प अधिकारी शकुंतला निकम, सुपरवायझर शीला मुधोळ, माजी मुख्याध्यापिका सिद्धू लामन, अंगणवाडी शिक्षिका अंबावा बागलकोटी, काशीबाई प्रकाश तुपत, शीला बिरादार, श्रीदेवी वर्षा मैत्री, सरोजा रवी लमाण, मल्लम्मा भीमशा बामणे या सर्व अंगणवाडी शिक्षिका मदतनीस यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम पार पाडला। तसेच प्लास्टिक निर्मूलन उपक्रम व अंकुर बालशिक्षण पुस्तक प्रमाणे मुलांना मार्गदर्शन केले आहे। या सर्व दिंडी सोहळ्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।